नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असे पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे मिक्स पिठाचे धपाटे, तेही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी थोडीशी हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. जास्तही बारीक न वाटता अगदी थोडंसं जाडसर असं या ठिकाणी पेस्ट तयार करून घेणार आहे मी. आता आपण या ठिकाणी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पीठ जे आहे ते सर्व मोजून टाकायचं आहे, कारण पिठाचे प्रमाण थोडे जरी कमी जास्त झाले तर आपले धपाटे जे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला सर्व पीठ मोजून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 2 वाटी ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी 1 वाटी गव्हाचे पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे. हे सर्व पीठ मी या ठिकाणी चाळून घेतलेले आहेत. त्याच वाटीने आता या ठिकाणी मी 1 वाटी कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे, तोही त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आपण जो हिरवा ठेचा तयार करून घेतलेला आहे तोही आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचा आहे. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी या ठिकाणी फक्त हिरवी मिरचीच वापरली. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. आता धपाट्याला छान अशी चव येण्यासाठी 1 चमचा ओवा टाकून घेतलेला आहे, पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आपण जर या ठिकाणी एकदाच पाणी टाकलं पीठ मळताना तर ते पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळलं जात नाही. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडा थोडा पाण्याचा वापर करायचा आहे आणि पीठ जे आहे ते छान असं सर्व पीठ एकजीव करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ जर व्यवस्थित मळलं तरच आपले धपाटे जे आहे ते छान असे परफेक्ट तयार होतात. हे पहा, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणखीन 2-3 मिनिट आपल्याला हे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि पीठ या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ न ठेवता अगदी फक्त 10 मिनिट आपण हे पीठ ठेवून देणार आहोत. आपण या ठिकाणी पीठ मळताना फक्त 1 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे धपाट्याला खुसखुशीतपणा छान असा येतो. म्हणून या ठिकाणी मी 1 वाटीच बेसन पीठ वापरलेलं आहे. सर्व पीठ आपण व्यवस्थित असं मोजून घेतल्यानंतर धपाटे जे आहेत ते एकदम परफेक्ट असे तयार होतात. या ठिकाणी आपलं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. आता आपण धपाटे बनवून घेणार आहोत. हे पीठ आपल्याला जास्त वेळ ठेवून द्यायचं नाही, फक्त 10 मिनिट ठेवायचं आहे. या ठिकाणी धपाटे बनवण्यासाठी मी पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती कॉटनचा कपडा जो आहे तो ओला करून टाकलेला आहे. त्यावरती आपल्याला पिठाचा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा थापून घ्यायचा आहे. अगोदर कडेकडेने धपाटे जे आहेत छान असं आपल्याला थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही बेलण्याने हे लाटून घेऊ शकता. सुरुवातीलाच आपल्याला मध्यभागी न थापता अगोदर कडेकडेने धपाटं पातळ असं थापून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी धपाटं जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व धपाटे तयार करून घेणार आहे. नंतर आपल्याला त्यावरती छोटे छोटे असे 4 छिद्र करून घ्यायचे आहेत. त्यामुळे धपाटं जे आहे ते व्यवस्थित असं शेकलं जातं. धपाटा तयार झालेला आहे ते आता आपण भाजून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी तवा जो आहे तो अगोदरच गरम करून घेतलेला आहे. आपल्याला या ठिकाणी धपाटे भाजण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करायचा आहे. लोखंडी तवा मी छान असा गरम करून घेतलेला आहे. त्यावरती थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपण धपाटा त्यावरती टाकल्यानंतर धपाटं जे आहे ते चिटकणार नाही. त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तवा जो आहे तो व्यवस्थित गरम झालेला आहे. आता आपण त्यावरती तयार करून घेतलेला धपाटा टाकून घेऊया. धपाटा टाकते वेळेस आपल्याला आपण जो कपडा घेतलेला आहे तो कपड्यासहित आपल्याला धपाटा उचलून अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे तव्यावरती आणि मोठ्या फ्लेमवरच हे धपाटा जे आहे ते व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे. धपाटा टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. अगोदर आपण जे छिद्र करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. नंतर कडेने पूर्णपणे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर हे धपाटे जे आहे ते आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे. एका बाजूने धपाटे छान असं भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला ते बाजू जी आहे ते पलटून घ्यायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं धपाटे जे आहे ते शेकून झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दोन्ही साईडने आलटून पलटून हे धपाटे छान असं भाजून घ्यायचं आहे. धपाटे बनवताना लोखंडी तव्याचा वापर केल्यामुळे धपाटे जे आहेत ते चिटकत नाहीत आणि व्यवस्थित असे तयार होतात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान असं आपलं धपाटा दोन्ही साईडने भाजून शेकून या ठिकाणी तयार झालेला आहे. जर अशा पद्धतीने मिक्स पिठाचे धपाटे बनवले तर ते अजिबातच बिघडत नाहीत आणि चवीला तर खूपच मस्त असे लागतात. या ठिकाणी आपलं धपाटे जे आहे ते छान असं दोन्ही साईडने आलटून पलटून भाजून झालेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं तुपही वापरू शकता. अशा पद्धतीने धपाटे बनवून तुम्ही दह्याबरोबर किंवा सपक वरणाबरोबर खाऊ शकता. चवीला खूपच मस्त अशी लागतात. ही धपाटे अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व धपाटे जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला जर अशा पद्धतीने मिक्स पिठाचे धपाटे बनवायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी मेथीची भाजी त्यामध्ये ॲड करू शकता पीठ मळते वेळेस आणि त्याचे पण धपाटे तुम्ही बनवू शकता. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने धपाटे तयार होतात. अशा पद्धतीने अतिशय खमंग आणि चवदार असे मिक्स पिठाचे धपाटे बनवून तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. लहान मुलं खूप आवडीने खातात. ही आजची धपाट्याची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.